नमस्कार. उद्योजक हा शब्द आपण ऐकतो आणि लगेच डोळ्यासमोर काय येतं? मोठी कंपनी, खूप पैसा, बरोबर? पण खरं तर या शब्दाचा अर्थ खूप खोल आहे. चला तर मग या संकल्पनेच्या अगदी मुळाशी जाऊया आणि पाहूया की उद्योजकतेचा विकास नक्की होतो कसा. चला सुरुवातच करूया स्टार्टअप इंडियाच्या एका जबरदस्त ध्येयाने. फक्त एका वाक्यात सगळं काही सांगितलंय की आज उद्योजकता इतकी महत्त्वाची का बनलीय. हे आता फक्त एका व्यक्तीचं स्वप्न राहिलेलं नाही, तर हे एक राष्ट्रीय ध्येय बनले आहे. ठीक आहे, तर आपला आजचा प्रवास या 5 टप्प्यांमधून जाणार आहे, एका मोठ्या राष्ट्रीय विचारापासून ते अगदी आजच्या काळातल्या उदाहरणांपर्यंत. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया आणि सुरुवात करूया एका अगदी मूलभूत प्रश्नाने की उद्योजकतेला इतकं महत्त्व देण्यामागचं, इतकं प्रोत्साहन देण्यामागचं नेमकं कारण तरी काय आहे. हे बघा, याचा अर्थ फक्त नवीन बिझनेस सुरू करणं इतकाच नाहीये. याच्यामागे एक खूप मोठा विचार आहे. तो म्हणजे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणं आणि आपली अर्थव्यवस्था आत्मनिर्भर बनवणं. थोडक्यात एक अशी इकोसिस्टीम तयार करायची जिथे नवीन आयडियाज येतील आणि त्या वाढू शकतील. ओके, तर ही इकोसिस्टम घडवणारी, या सगळ्या बदलाच्या केंद्रस्थानी असलेली व्यक्ती कोण? हो, बरोबर, उद्योजक. चला त्यांच्याबद्दल जाणून घेऊया. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा उद्योजक शब्द आला आहे एका फ्रेंच शब्दावरून, एंटरप्राइंडर, आणि याचा अर्थ होतो एखादी गोष्ट हाती घेणे. म्हणजे बघा, पुढाकार घेण्याची जी वृत्ती आहे ना, ती या शब्दाच्या मुळातच आहे आणि हाच तर उद्योजकतेचा खरा पाया आहे. आणि आजच्या काळात आपण उद्योजकाची व्याख्या अशीच करतो. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जोखीम. जर बिझनेसमध्ये धोका पत्करण्याची, नुकसान सोसण्याची तयारी नसेल, तर मग ती व्यक्ती उद्योजक नाही. ही जोखीम घेणंच तर उद्योजकाची खरी ओळख आहे. मग यशस्वी उद्योजकांमध्ये असे कोणते खास गुण असतात? हे बघा, शिस्त, स्पर्धा करण्याची वृत्ती, काहीतरी नवीन करण्याची इच्छा, हे आणि असे अनेक गुण त्यांच्यात असतात. हे त्यांच्या स्वभावाचा, त्यांच्या कामाच्या पद्धतीचा एक भाग बनून जातं. यातलाच एक महत्त्वाचा गुण म्हणजे सेल्फ स्टार्टर असणं. म्हणजे काय, तर कामाला सुरुवात करण्यासाठी कोणाच्या आदेशाची किंवा परवानगीची वाट न बघणं. ते स्वतःच पुढाकार घेतात, स्वतःसाठी स्टँडर्ड्स ठरवतात आणि कामाला पुढे घेऊन जातात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॅशन, कामाबद्दलची प्रचंड आवड. खरं सांगायचं तर त्यांच्यासाठी मिळणाऱ्या पैशांपेक्षा कामातला आनंद जास्त महत्त्वाचा असतो. आणि म्हणूनच ते इतरांपेक्षा जास्त तास काम करतात, कारण त्यांना ते काम आवडत असतं. ठीक आहे, तो उद्योजक कोण असतो हे आपण पाहिलं. आता वळूया पुढच्या भागाकडे. ते नक्की काय करतात, त्यांची मुख्य कामं कोणती आहेत. मुख्यतः ही 4 कामं उद्योजक करत असतो. आणि या सगळ्याचा पाया आहे इनोव्हेशन, म्हणजे नाविन्य. कारण कुठल्याही यशस्वी बिझनेस बघा, त्याची सुरुवात एका नवीन, वेगळ्या कल्पनेतूनच झालेली असते. आता इनोव्हेशन म्हणजे फक्त नवीन प्रॉडक्ट बनवणं नाही तर कामाची एखादी नवीन पद्धत शोधणं, लोकांची समस्या सोडवणं किंवा ग्राहकांना खुश करण्यासाठी सतत बदल करत राहणं, हे सगळंच त्यात आलं. आणि गंमत म्हणजे हा नाविन्याचा ध्यास फक्त स्वतःचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांमध्येच नसतो. कधीकधी मोठ्या कंपनीतला एखादा कर्मचारीसुद्धा स्वतःहून पुढाकार घेऊन नवीन कल्पना राबवतो. अशा व्यक्तीला अंतर्गत उद्योजक किंवा इंट्राप्रेन्युअर म्हटलं जातं. आता एका इंटरेस्टिंग प्रश्नाकडे येऊया. उद्योजक जन्माला येतात की त्यांना घडवता येतं? हा खूप जुना प्रश्न आहे. बघूया आजच्या काळात यावर काय विचार केला जातो. हे बघा, पूर्वी लोकांना वाटायचं की उद्योजक जन्मतःच असतात, त्यांना घडवता येत नाही. पण आता विचार पूर्णपणे बदलला आहे. आता हे मान्य झालंय की योग्य ट्रेनिंग आणि कार्यक्रमांमधून उद्योजकीय कौशल्य नक्की शिकवता येतात, विकसित करता येतात. आणि याच विचारातून उद्योजकता विकास कार्यक्रम म्हणजेच EDPs तयार केले गेले. या कार्यक्रमांचा उद्देशच हा आहे की ज्यांना उद्योजक बनायचं आहे त्यांना प्रेरणा देणं, त्यांच्यात आवश्यक स्किल्स तयार करणं आणि त्यांच्या क्षमता वाढवणं. तर मग आतापर्यंत आपण थेअरी पाहिली. आता शेवटच्या भागात बघूया की हे सगळं प्रत्यक्षात कसं उतरतंय. भारतात या उद्योजकतेच्या लाटेची काही उत्तम उदाहरणं पाहूया. ह्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे स्टार्टअप इंडिया. 2016 मध्ये सुरू झालेला हा एक सरकारी उपक्रम आहे आणि ह्याचं एकच उद्देश आहे, देशात नवनवीन कल्पनांना आणि स्टार्टअप्सना वाढण्यासाठी एक मजबूत इकोसिस्टम तयार करणं. आणि हे फक्त बोलण्यापुरतं नाही आहे. विचार करा, या कामासाठी सरकारने तब्बल 10,000 कोटी रुपयांचा एक फंड तयार केलाय. या एका आकड्यावरूनच सरकारच्या या योजनेमागच्या इच्छाशक्तीचा अंदाज येतो. तर या योजनेतून मिळणारे फायदे काय आहेत? इथे बघा, भांडवलासाठी मदत मिळते,
भांडवली नफ्यावर टॅक्समध्ये सूट आहे, पेटंट काढण्याचा खर्च कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोंदणीची प्रक्रिया सोपी केली आहे. म्हणजे सुरुवातीच्या काळात येणाऱ्या अडचणी कमी करण्याचा हा एक प्रयत्न आहे. पण नाविन्य काही फक्त टेक्नॉलॉजी आणि शहरांपुरतं मर्यादित नाही. एका वेगळ्याच क्षेत्राकडे बघूया, कृषी पर्यटन. नावाप्रमाणेच इथे शेती आणि पर्यटन यांचा एक जबरदस्त मिलाप बघायला मिळतो. यामुळे काय होतं तर शहरातल्या लोकांना पुन्हा एकदा शेतीशी मातीशी जोडलं जाण्याची संधी मिळते. ट्रेकिंग, मासेमारी करण्यापासून ते स्वतः शेतीचे अनुभव घेण्यापर्यंत किंवा हुरडा पार्टीसारख्या गोष्टी आणि थेट शेतातून ताजा माल विकत घेणं असे अनेक उपक्रम यात चालतात. तर मग जाता जाता एका प्रश्नावर विचार करूया. जसं तंत्रज्ञान, समाज, पर्यावरण सगळं काही बदलते, तसं भविष्यात उद्योजकतेच्या कोणत्या नवीन लाट आपल्याला बघायला मिळतील? पुढची मोठी संधी कुठून येईल? नक्की विचार करा.